आज जी पत्रकार परिषद बोलवली आपण, तर हे कशाबद्दल असेल आमच्या दर्शकांना त्याची माहिती दे. नमस्कार, मी देवानंद वानखडे, कास्टाईट कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्याचा महासचिव आहे. आमचे राज्याचे सहसचिव डॉक्टर अनिल पांडे. मित्रहो, कास्टाईट कर्मचारी कल्याण महासंघाची कंत्राटी विभाग शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणावर सदस्य या संघटनेचे कंत्राटी कामगार आहेत. आपल्याला पगार मिळाला नाही म्हणून आमचा एक कामगार अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांच्या दालनामध्ये पगार मिळाला नाही असं सांगण्यासाठी चौकशीसाठी गेले असता अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी त्या कर्मचाऱ्याला दमदाटी केली, रेरावीची भाषा वापरली. तू इथून निघून जा, तू आंदोलन करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार मोडीत काढण्याचं काम डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी केलेलं आहे. त्याला दमदाटी करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, अरेरावी करणे, तू इथून निघून जा, जसं काही डॉक्टर शिवाजी सुक्रे यांचं दालन म्हणजे हे स्वतःचं ते घर समजतात. या विरोधामध्ये कास्टाईट कर्मचारी कल्याण महासंघाचे कामगार, शेकडो कामगार हे पगारापासून वंचित आहेत. म्हणून येत्या 18 तारखेला सर्व कामगार एक दिवस लेखनी बंद आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये शेकडो कामगार शासकीय घाटी रुग्णालयाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. मित्रहो, सुक्रे सुद्धा एक सेवक आहे आणि त्यांना बोलण्याचा हा अधिकार कोणी दिला, आमचा हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न आहे. ते सेवक आहेत हे त्यांनी विसरू नये. ते मानत नाही. शासनाने त्यांना सेवक म्हणून ठेवलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना त्या खुर्चीत बसवलेलं आहे. ते अजून कायम अधिष्ठाता नाही, ते प्रभारीच आहे. त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे. घाटी रुग्णालयामध्ये बेफाम अशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे दाद मागणारच आहोत. त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत, पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. त्या कंत्राटी कामगाराला त्यांनी जी केलेली दमदाटी आहे त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी व्हिडिओ क्लिप ह्या व्हायरल झालेल्या आहेत सोशल मीडियावर. अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे. आपल्याला कदाचित माहीत असेल, मी आपल्याला ते व्हिडिओ क्लिप दाखवणारच आहे सर्व मित्रांना. शिवाजी सुक्रे यांच्याकडून होत असलेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे थांबवण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पलीकडे आपल्याला काही हा व्हिडिओ क्लिप मी आपल्याला दाखवणार आहे. घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी मागण्यासाठी मी डॉक्टर अनिल पांडे,
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा सहसचिव. गेल्या 12-13 वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये विंग चालते आहे. शेकडो कर्मचारी, मग त्यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4चे कर्मचारी, काही अधिकारी वर्ग 1चे हे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे त्या ठिकाणचे सक्रिय सभासद आहेत. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी सन्माननीय जावेद साहेब हे आमचे त्या वेळेचे या रुग्णालयामधील मार्गदर्शक होते. तेव्हापासून तर आज अद्यापपर्यंत या कास्ट्राईबचं मोठ्या प्रमाणात सभासद संख्या या घाटी रुग्णालयामध्ये आमची वाढलेली आहे. या ठिकाणी असलेले आमचे वर्ग 3चे कर्मचारी हे कंत्राटी कर्मचारी आहेत. आउटसोर्सिंग या एजन्सीच्या माध्यमातून हे वर्ग 3चे कर्मचारी रुग्णालयामध्ये आपली सेवा देत आहेत. वर्ग 4चे कर्मचारी या रुग्णालयामध्ये अविरतपणे सेवा देत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचं वेतन हे नियमित न होत असल्यामुळे, काही वेतन थांबल्या असल्यामुळे त्यांनी वर्ग 4चे कर्मचारी आमच्या संघटनेचे सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे साहेब यांच्याकडे कंपनीने आमचं वेतन नियमित करावे यासाठी ते मागणी घेऊन तिथपर्यंत गेले. त्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर डॉक्टर शिवाजी सुकरे सरांनी या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत अरेरावीची भाषेमध्ये त्यांना तिथून दालनातून जाण्यास भाग पाडलं. तुम्ही वर्ग 4चे कर्मचारी आहात आणि घाटी प्रशासनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही वेतनाचा, असं त्यांनी आपले हात झटकून त्यांना त्या दालनातून जाण्यासाठी दमदाटी केली. ती व्हिडिओ जो आहे ते संभाषण जे आहे ते संभाषण सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे, जे की आपण ते पाहत आहात आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी या माध्यमातून सांगू इच्छितो की कोविड-19च्या काळामध्ये सर्वात जास्त या घाटी रुग्णालयामध्ये जर सेवा कोणी दिली असेल तर कास्ट्राईबची जी विंग आहे, जी आउटसोर्सिंग मधून काम करते आहे, हे चतुर्दशी कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस एक करून या कोविड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा केलेली आहे. आणि तत्कालीन डीनने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचं त्यावेळेस वैयक्तिकरित्या त्यांनी स्वागत केलेलं आहे. आज रोजी या ठिकाणी असलेले प्रभारी डीन डॉक्टर शिवाजी सुकरे सर हे परभणीवरून या ठिकाणी प्रभारी म्हणून आलेले आहेत. आणि त्यापूर्वी डॉक्टर संजय राठोड सर या ठिकाणी डीन होते. त्यांचे शासनाच्या नियमाप्रमाणे बदली झाली नाही झाली हा प्रशासकीय भाग आहे, पण डॉक्टर संजय राठोड सर त्यांच्या बदलीच्या विरोधामध्ये मॅटमध्ये गेले होते आणि त्या मॅचचा निकाल सुद्धा डॉक्टर संजय राठोड सरांच्या बाजूने लागलेला आहे. आणि त्या मॅचच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टर शिवाजी सुकरेलाही देऊ नका आणि डॉक्टर संजय राठोडांनाही देऊ नका, यापैकी तिसऱ्याचीच या ठिकाणी प्रभारी डीन किंवा नियमित डीन म्हणून आपण नियुक्ती करावी, अशा प्रकारचे निर्देश मॅटने शासनाला दिलेले आहेत. एवढं असताना सुद्धा प्रशासन आणि शासन डॉक्टर शिवाजी सुकरेवर मेहरबान काय आहे हा आम्हाला प्रश्न पडतोय. डॉक्टर शिवाजी सुकरेंच्या अशा वर्तणुकीमुळे नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की प्रभारी डीन असलेले शिवाजी सुकरे यांना आपल्या
कायम डीन पदी जे परभणीला नियुक्ती आहे त्यांच्याकडे तो चार्ज कायम राहू द्यावा आणि या ठिकाणचा प्रभारी डीन हे इतरांना देऊन या घाटी प्रशासनाचं काम जे आहे, व्यवस्थापन जे आहे ते खेळीमेटीने चालवावं यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 18 तारखेला कास्टलाईफ कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आम्ही सर्व रुग्णालयातील आमचे कास्टलाईफ कर्मचारी कल्याण महासंघाचे सभासद पदाधिकारी जे आहेत हे काम बंद आंदोलन करून विभागीय आयुक्त कार्यालयाला अशा प्रकारची आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत डॉक्टर शिवाजी सुकरे यांची या ठिकाणून बदली होणार नाही तोपर्यंत आमचं क्रमशः हे आंदोलन सुरूच राहील असा आम्ही आता पवित्र लोकशाही पद्धतीने घेणार आहोत. धन्यवाद. ओके बॉस. आकाश आहे ना मॅनेजर आमच्या हक्कात पगार मागताना कंत्राटदाराकडून घेतलंय त्याला मागायचं मग तर तुमच्याकडे तुम्ही बिल काढलं नीट शिकलेला आहे तू तर आकाश आहे ना त्याला आकाश कराराची कॉपी दे रे दे कॉपी कुठं दादा कराराची कॉपी दे त्याला ते आकाश तुमचं नाव सांगताय ना सर. काय नाही आमचं नाव नाही काही आमचा संबंध नाही तो आमचा मॅनेजर तर दादाला म्हणतो दादा नाही अजिबात नाही मॅनेजरचा माझाही काही संबंध नाही. यांनी 3 महिने तुम्हाला अगोदर पेमेंट करायचं तुमची कंपनी म्हणतो का तुम्ही कंपनीचा आमचा काय संबंध आहे. उलट काय कुठलं सगळे जण यायला तुम्ही अंगावर काही यायचं नाही ते तक्रारी करा यांच्या आणि काढून टाका. सर आम्ही आमच्या हक्कात बोलतो आम्ही काय तिकडे दाखव कंपनीला काय दाखवतो कुठे दाखवतो. अरे आम्ही तुमच्यासाठी तुमचं ESI PF पेमेंट तुमचं जमा करा असली तर काढून टाकाय काही गरज नाही यांच्या कामाची. तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाही म्हटलं की तुम्हाला गलत बोललो काय मी गलत तू बोलला नाही रे पण तो काय म्हणला तुम्हाला तुम्ही बोलला वाचून घ्या नीट माझा काय संबंध आहे. मग ते कंपनीचं तुम्ही घेतलंय का तुम्हाला किंवा सरांनी घेतलंय काय धोरण आलेलं आहे. आम्ही आंदोलन केलेलं आहे सर. आंदोलन सगळ्या कामावर त्या जाऊन दिवशी तुम्ही आलं नव्हतं का आंदोलन करायला तिथं केलं निदर्शन केलं नाही का. त्या दिवशी केलं सर. मग तुम्हाला समजून सांगायचं नाही का तुम्ही? हे आंदोलन करते त्याच्या कंपनीला पत्र द्या आणि असे कर्मचारी ठेवायचे नाही म्हणून सांगा. आमचा म्हणजे हक्काचं भांडलं तुला भांडायचं नाही तुला सांगायला समजत नीट वाचना शिकलेला आहे तू. हा शिकलेला आहे सर पण कंपनी तुमच्याकडे पाठवते. अरे अटी आणि शर्तीनुसार त्यांनी 3 महिने एक्स्ट्रा अगोदर पेमेंट करायला पाहिजे. बरं आमच्याकडे पेमेंट सुद्धा काढून ठेवलं तुम्ही उद्याच परत निदर्शन करणार. चला त्याला हुकूम असला